आसन अर्धपद्मासन मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता, चेहऱ्यावर प्रसन्नता. पर्या श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तो भी श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन कपालभातीची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. जोडलेल्या हातांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि रिलॅक्स करूया.
ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत, ताणायची आहेत, बरोबर, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायची, पुन्हा बोटं जास्तीत जास्त ताण आणि अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं घट्ट मुठ वळून घ्या, पुन्हा ओपन करा, ताण देऊया, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन करूया, ताणायची आहेत, अंगठा आतमध्ये त्यावर 4 बोटं, पुन्हा ओपन करूया, जास्तीत जास्त ताण, थोडा वेळ हात खाली, पावलं जोडलेली, पुन्हा दोन्ही हात समोर. आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अजून एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली, थोडा वेळ हात खाली, पाय तसेच ठेवायचे, पावलं, पुन्हा दोन्ही हात समोर, हातांच्या मुठी वळून घेऊया, अंगठा आतमध्ये त्यावर 4 बोटं, थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि क्लॉकवाईज रोटेशन, मनगटामधून मुठ आणि अँकल जॉईंट मधून पाऊल, 2 3 4, बरोबर, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल, अँटी क्लॉकवाईज, 1 2 3 4 5, बरोबर, पुन्हा थोडा वेळ हात खाली, हाताला रग लागू शकते म्हणून, पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि आता फक्त एकदा आपले तळवे आणि पावलं उजवीकडे डावीकडे, वायपर मुवमेंट, उजवीकडे, हा डावीकडे, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल आणि अँकल जॉईंट्स मध्ये, बरोबर, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, बरोबर, छान, सावकाश थांबायचंय, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि करूया नौकाचालन, हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि सुरुवात करूया, श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे, 1, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, 2 3, हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे, 4 आणि 5, 5 वेळा सरळ झालंय की विरुद्ध बाजूने, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा, थोडस मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे, 1 2 3 4 आणि 5 वेळा झालं की थांबा आणि मग बटरफ्लाय, पावलं जोडून घ्यायचे, हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा, पाठीचा कणा सरळ ठेवा आणि डोळ्यालगत मिटून घ्या, जाणीव श्वासाची, थोडीशी श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंड उघडून सोडा, रिलॅक्स, करूया नेक रोटेशन, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे, सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे, ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्या आणि बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे आणि सुरुवात उजवीकडून डावीकडे 3 वेळा, अगदी सावकाश, शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि फुल नेक रोटेशन, पाठकणा सरळ असेल, फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल होते, जाणीवपूर्वक कृती, विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज, संपूर्ण बदल आपले आपण लक्षात द्यायचे आणि यथाशक्ती सावकाश कृती, 3 वेळा पूर्ण झालं की थांबा आणि आता सुरुवात करूया, हळूहळू आपले गुडघे मांड्यावर घ्यायचे, श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली, अगदी सावकाश, हळूहळू स्पीड वाढवूया, पुन्हा वर खाली, वर खाली, वर खाली आणि थोडस फास्ट करा, बघ, छान, सावकाश थांबायचं, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती, मान मागे सैल सोडूया, रिलॅक्स,
करूया बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट म्हणजेच मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. आपला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या मांडीवर. पहिल्यांदा थोडं आपण स्ट्रेच होणार म्हणजे पुढे झुकणार, कपाळ गुडघ्याकडे. मग पुन्हा वर येऊन उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. डावा पाय सरळ असेल. एक, बरोबर. पुन्हा पुढे आणि मागे. दोन, पुढे मागे. तीन, 5 वेळेला आपण एका बाजूने करतोय. 4 आणि 5. थोडीशी जलद हालचाल करण्याचा प्रयत्न. आणि आता विरुद्ध बाजूने 5 वेळा. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला आणि सुरुवात करूया. 1, पुढे झुकायचं आणि मग मागे डाव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे. 2, 3, आपला उजवा पाय सरळच असेल तर कुठेही वर उचलायचा नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे मागे झुकणार. 4 आणि 5. 5 वेळ झाले की थांबा आणि मग विश्रांती घ्या. थोडीशी श्वासाची गती वाढली असते. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हात मांड्यांवरती. हातांची ज्ञान मुद्रा डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहायची आहे बंद डोळ्यांनी. गुडघे मांड्या समोरून जोडलेले असतील. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल हे आपलं आपण तपासायचं आहे. पाठीचा कडा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी आहे. हातांची ज्ञान मुद्रा आणि जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया मनातल्या मनात एक ओंकार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास बनून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. सावकाश दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात खाली. थोडस आपण गुडघ्यांवरती चालूया. मॅटवर उभं राहून कृती करा. दोन्ही हात कमरेवरती आणि मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थोडस चाला. तसंच मागे रिवर्स यायचंय. तसंच मागे यायचं पण मॅटवर उभं राहून करा. आणि सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खाली घ्यायचे, मध्यभागी यायचंय आणि करणार आहोत आपण आता उष्ट्रासन. शक्य असेल तर गुडघे आणि मांड्या जोडलेल्या ठेवा. जर तोल जात असेल तर मात्र गुडघ्यांमध्ये आणि पावलामध्ये थोडस अंतर ठेवा. तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे अशी फ्लॅट ठेवू शकता किंवा दोन्ही पावलांचं माउंटन म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. थोडीशी खांदे आणि कोपरं मागच्या दिशेने हलकीशी खेचा. हळूहळू आपल्या कमरेला पुढे ढकला. मागून पुश करा म्हणजे कंबर पुढे ढकलली जाते, पोट पुढे येतं. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी एवढीच कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सोडा. जर हात पोचत नसेल तर एक हात कमरेवर ठेवा,
एका हाताने दुसरी टाच पकडा, तिथे थोडा वेळ थांबून मग दुसऱ्या बाजूने हीच कृती. छान. आणि आता इथे आपण 5 सेकंदासाठी थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. उलटफाल करूया. हळूहळू उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात कमरेवर येईल. दोन्ही हात खाली घ्या, पावलांचं माउंटन सोडा आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून आपल्या कुठल्या गोष्टीवरती, कुठल्या अवयवावर जास्त ताण होता हे आपलं आपण डोळे मिटून त्याचा अनुभव घ्या. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू, आपल्या संपूर्ण छातीचा भाग, तिथे ताण होता, पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडा. याला कॉम्प्लिमेंट करणारी करूया योग मुद्रा. ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. आणि आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड आपला जिथे पाठीचा शेवटचा मणका आहे तिथे ठेवायची. बरोबर. नजर समोर घ्या. आता हलकीशी श्वास घेताना हनुवटी थोडीशी वर उचला. श्वास घेत घेत हलकीशी हनुवटी वर उचलायची. आपले खांदे आणि कोपरं पुन्हा हलकीशी मागे खेचायचे. आणि आता श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे, म्हणजे आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. सीटचा भाग कमीत कमी उचलण्याचा प्रयत्न करा आणि आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे, कोपरं, हाताची पकड हलकीशी ढिली करा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल त्यांनी हाताची पकड सोडा. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. आणि शेवटी तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरं रिलॅक्स आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आपल्या रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय, आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय. पाठीच्या मणक्यावरती ताण आलेला आहे, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना प्रेशर आहे. त्या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. आपण श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. उलट चाल करताना हाताच्या मुठी समोर घेतल्या असतील तर त्या पुन्हा एकदा मागे घ्यायच्यात. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. थोडेसे खांदे आणि कोपरं मागच्या बाजूने हलकीशी खेचून घ्या आणि हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हात आता आपले गुडघे आणि मांड्यांच्या मध्ये असतील. आणि जो रक्ताचा प्रवाह बदललेला होता, सर्क्युलेशनची जी दिशा बदलली होती ती पुन्हा एकदा पूर्ववत होते, याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. करूया आपण मार्जनासन. आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही गुडघे आधी लांब करा. व पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर ठेवा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा जो गुडघा आहे किंवा डावा जो पाय आहे तो ऍडजस्ट करा. म्हणजे बरोबर शोल्डर एवढं अंतर येतं. आणि दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावायचे आणि खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय अशा प्रकारे सरळ करा. बरोबर. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. इथे हे करायला, हा बरोबर, हरकत सावकाश. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. संपूर्ण पाठकणा आणि आपल्या पोटाचा भाग जमिनीला समांतर. करूया मार्जनासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करूया. नजर सिलिंगकडे. तोंड बंद.
दातावर दात लावा म्हणजे गळ्यापासून पोटापर्यंत पुन्हा एकदा आपल्याला ताण जाणवेल आणि पाठीच्या कण्याला अंतर्वक्र आकार. चेहरा शांत, प्रयत्न शैथिल्य, अट्टाहास न करता यथाशक्ती प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा आपली मान, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुढे करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र भाग 2 करणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. पाठीचा मणका सिलिंगकडे ताणला जाईल. परफेक्ट, बरोबर. पाठीचा मणका सिलिंगकडे ताणला जाईल, हनुवटी गळ्याकडे. आणि आता इथे एक दीर्घ श्वसनाचा आवर्तन करा आपला आपण. म्हणजे बघा, पाठकण्याला अजून खेच मिळेल वरच्या बाजूने. आपल्याला पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त करून द्यायचा. खोलवर दीर्घ श्वास करून घ्या, सावकाश सोड. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. इथे थोडा वेळ थांबा आणि तू पुढे जाणार करूया व्याघ्रासन. आपला जो उजवा पाय आहे तो मागून सरळ करा. उजवा पाय मागून सरळ करा. बॅलन्सिंग आसन आहे हे. आणि मग डावा हात समोर सरळ करा. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स वाढणार स्ट्रेचिंग. बरोबर, छान. डाव्या हाताला समोरच्या बाजूने जास्तीत जास्त खेच करण्याचा प्रयत्न आणि उजव्या पायाला मागच्या बाजूने. छान. आता उजवा जो पाय आपण सरळ ठेवलाय तो थोडासा फोल्ड करा. उजवा पाय जो आपण सरळ केलाय तो हलकासा फोल्ड करा आणि अँकल मध्ये थोडासा ताण आणा. हा, नजर पुन्हा समोर, यथाशक्ती थांबा. 5 सेकंद आपण थांबतो इथे. 5, 4, 3, 2, 1. सावकाश आधी हात खाली घ्या, मग पाय खाली ठेवा. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय मागून सरळ करा आणि मग उजवा हात समोर सरळ करा. पुन्हा आधी एक हलकासा खेच द्या संपूर्ण आपल्या हाताला आणि पायाला. नजर समोर, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. त्यानंतर शक्य असेल तर डावा पाय फोल्ड करा आणि पाऊल जे आहे अँकल जॉईंट मधून ते थोडंसं ताणायचंय. नजर समोर. पुन्हा इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. यथाशक्ती प्रयत्न असेल. पाऊल रिलॅक्स करा. आधी हात खाली घ्या आणि मग डावा पाय. आणि वज्रासनामध्ये स्थिर, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. एक एक पायाने वज्रासन सोडून द्यायचे. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पुन्हा विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून विश्रांती. पुन्हा इथे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय यथाशक्ती 90 अंशापर्यंत वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थोडीशी रिवर्स सायकलिंग.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा आपले पाय तसेच 90 डिग्री वर घ्या. हा. आता दोन्ही पायांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय 90 डिग्री वर आहेत आणि एकत्रित सुरुवात करूया सायकलिंग करायला. 1 सावकाश करा. 2 पूर्ण पाय जमिनीकडे येऊ दे. 3 बरोबर. 4 आणि 5. आणि आता रिवर्स सायकलिंग करा. 1 2 बरोबर. 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि नियंत्रित पाय खाली जमिनीवर ठेवा. सावकाश जमिनीवर ठेवा. विश्रांती. पोटावरती खूप सारं प्रेशर होतं, ते रिलीज होतंय. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या आणि विश्रांती घ्या. मुखधोती करायची. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. करूया उत्तान वक्रासन, थोडंसं विश्रांतीकारक आसन. दोन्ही पावलं फोल्ड करा आणि आपल्या टाचा सीटला लावून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी आपली जुळलेली आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे कोपरं जमिनीकडे अगदी रिलॅक्स सोडा. चेहरा शांत. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपली संपूर्ण उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडा. उजव्या पायावर आपला डावा पाय आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. हाताची कोपरं कुठेही वर उचलू नका, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. डोळे मिटून देहधारण. संपूर्ण डावी बाजू आपली ताणली गेली आहे. पाठीच्या मणक्यावर हलकासा पीळ आहे. गळ्यावर डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय, मान मध्यभागी. त्याचा थोड्याशा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हातांच्या बोटांची गुंफण आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारण. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायावर उजवा पाय आहे. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आहे. आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. सावकाश डोळे उघडा. आपली मान आणि पाय मध्यभागी आहेत. पाय तसेच ठेवायचे, हात मात्र खाली घ्या. दोन्ही पायांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. पाय तसेच फोल्ड केलेले तसेच राहते. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू. करणार आहोत आपण आता सेतू बंधासन, ब्रिज पोश्चर. दोन्ही गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. आपले हात शरीराच्या जवळ घ्या. अंतर म्हणजे अगदी थोडंसं 1 ते 2 सेंटीमीटर असं अंतर असेल आपल्या पावलामध्ये आणि गुडघ्यांमध्ये. पावलं सुद्धा सीटपासून हलकीशी लांब असतील. जास्त अंतर नाही, फक्त 1 ते 2 सेंटीमीटरच अंतर असेल. ठीक आहे. आणि आता आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. ठीक आहे. आपले दंड जे आहेत ते आपल्या कानांच्या जवळ असतील. चेहरा शांत.
आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग आपल्या पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. जेवढं शक्य आहे तेवढं वर येण्याचा प्रयत्न करा. आपले हात वरच्या वर ऍडजस्ट करा. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपण आपली संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलतोय. आपल्या मांड्या ज्या आहेत म्हणजे आपले थाय जे आहेत ते जमिनीला समांतर येतील. हा बरोबर, छान. जेवढं शक्य आहे तेवढं वर येण्याचा प्रयत्न करा. आता इथे आपण श्वास घेतोय, सोडतोय. पुन्हा इथे 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू उलटणार. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग कमरेचा भाग जमिनीवर येईल. मग सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालात पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून रिलॅक्स. करूया आपण शलभासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीला टेकवा. हातांची तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ आहेत. आणि आता हळूहळू दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला. हनुवटी ही पूर्णपणे जमिनीला चिकटलेली असेल. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. जेवढं शक्य आहे तेवढं. ओके, बरोबर, छान छान. हनुवटी मात्र वर नाही उचलायची. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. आपण श्वास घेतोय, सोडतोय. आपले इन्व्हिटेशन्स आपण ओलांडायचे नाहीत. आणि मग हळूहळू सावकाश दोन्ही हात खाली घ्या, सॉरी दोन्ही पाय खाली घ्या. हातांची जी स्थिती आहे मांड्यांच्या खाली ती काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे शलभासन मध्ये आपण कमरेपासूनचा खालचा भाग आहे तो जमिनीपासून वर उचलला होता, बरोबर. आणि आता आपण करूया भुजंगासन, म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग आपण वर उचलणार आहोत. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला दोन्हीही हातांचे तळवे जे आहेत ते आपल्या छातीच्या रेषेत घ्यायचे. हाताचे तळवे छातीच्या रेषेत, म्हणजे आपोआप आपली हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला येतील. ठीक आहे. गुडघे मांड्या आपल्या जुळलेल्या आहेत. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. बरोबर. आता शक्य असेल, नाही, हाताचे जे आपले तळवे आहेत हे छातीच्या रेषेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताचे तळवे जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला आणि आपली कोपरं, खांदे हलकीशी मागे खेचा. हा बरोबर, बरोबर, छान. आणि नजर वरती, तोंड बंद, श्वास चालू. छान. सावकाश उलटचाल करा. आधी हाताचा सपोर्ट द्या जमिनीवर, मग कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. पूर्णपणे पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडा. आणि मग हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या.
अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश. आजपासून आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. सर्वांग सुंदर असं हे सूर्यनमस्कार आहेत. तुम्हाला जर नेहमी प्रत्येक आसन करणं समजा शक्य होत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट रोज सूर्यनमस्कार आहेत हे आपल्याला समस्थितीमध्ये घालायचे असतात. म्हणजे 2 किंवा 4 किंवा 6 असे तुम्हाला इक्वल हे नमस्कार घालायचे असतात. मग ऍटलिस्ट तुम्ही रोज 10 सूर्यनमस्कार जरी घातले तरीही तुम्हाला बाकीची आसनं करायची गरज पडणार नाही, कारण की इथे तुमच्या संपूर्ण शरीराला बेंड मिळतो, स्ट्रेच मिळतो, सगळे स्नायू मोकळे होतात, प्रत्येक जॉईंट्स मोकळा होतो, आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. तर फक्त ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सूर्यनमस्कार करावे. ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे या सगळ्या गोष्टींवरती, म्हणजे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली असेल किंवा हृदयासंबंधी कुठलाही त्रास असेल, खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर असेल, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच करा. बघा, सूर्य म्हणजे काय तर ऊर्जा, एनर्जीचं प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा आपण हे नमस्कार करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं, थोडीशी आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. पण आपलं त्याचबरोबर मेटाबॉलिझम वाढतं, चयापचयाची जी क्षमता आहे ते वाढतं, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. खूप साऱ्या सगळ्या सिस्टीम वरती हे सूर्यनमस्कार रामबाण उपाय आहे. तर हे कसे करायचे, एकूण 12 स्टेप्स आहेत याच्यामध्ये, ते आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. याची जी पीडीएफ आहे ती पण मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे कशा प्रकारे करायचे आहे, कधी श्वास घ्यायचा, कधी सोडायचा, हे सगळं त्या पीडीएफ मध्ये लिहिलेलं आहे. तर आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं. जे पहिल्यांदा सूर्यनमस्कार करणार आहेत तर त्यांना थोडस बॉडी पेन होऊ शकतं, पण काही हरकत नाहीये. जरी झालं तरी तिकडे थोडस दुर्लक्ष करा आणि ही साधना तुमची कंटिन्यू चालू ठेवा. ज्यांना माहिती आहेत, म्हणजे जुने साधक आहेत, त्यांनी करायला, माझ्याबरोबर करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी आधी बघून घ्या. तर इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती आपण गायत्री मंत्राने करतो, तर तो आपण नंतर एकत्रित बोलूया. तर पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला सरळ उभं राहायचंय, मॅटच्या एका टोकाला येऊन. पहिला जो आहे तो म्हणजेच नमस्कार असेल, दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. हे आहे पहिलं नमस्कार असेल. दुसरं हस्त उत्तान असेल, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, मान मागे सैल सोडायची. 3 हस्तपाद असेल, दोन्ही हात जे आहेत हे पावलांच्या जवळ आणि आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं 3 हस्तपाद असेल. त्यानंतर 4 अश्वसंचलन, आपला उजवा पाय मागे न्यायचा, पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 4 अश्वसंचलन. 5 दंडासन, डावा पाय मागे, नजर समोर. इथे पूर्णपणे आपली स्लाइडिंग पोझिशन होते आपल्या पाठीची. आपल्याला कुठेही सीटचा भाग असा वर नाही घ्यायचा आहे किंवा जास्त खालीही नाही घ्यायचा आहे, तो बरोबर बॅलन्स करायचा आहे मध्यभागी. ठीक आहे. हे आहे 5 चतुरंग दंडासन किंवा दंडासन म्हणतात. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीला टेकवायचे, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीला, एकूण शरीराची 6 अंग जमिनीवर, 2 हातांचे तळवे, हनुवटी, छातीचा भाग, 2 गुडघे आणि पावलं जमिनीवर. हे झालं 6 अष्टांगासन. त्यानंतर 7 भुजंगासन, जमिनीपासून वर यायचं, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. हे झालं 7 भुजंगासन. मग आहे 8 पर्वतासन, गुडघे जमिनीपासून वर उचलायचे, शक्य असेल तर टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. हे झालं 8 पर्वतासन. त्यानंतर 9 उजवा पाय पुन्हा पुढे घेण्याचा प्रयत्न करायचा, दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलन.
10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. हा झाला आपला एक. त्याच्यानंतर हीच कृती आपण दुसऱ्या पायाने पण करणार. ठीक आहे. सूर्यनमस्कार झाले की पुन्हा श्वासाची गती वाढते. मग त्यावेळेला मुखदोती करायची. म्हणजे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा, अशा प्रकारे. ठीक आहे. करूया आपण सूर्यनमस्काराला सुरुवात. सगळ्यांनी दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. यथाशक्ती प्रयत्न. ज्यांना अगदीच ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हळूहळू करायला हरकत नाहीये. माझा आवाज येतोय ना? ओके. मे बी ना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, मला असं वाटतं शिंदे सरांकडे. शिंदे सर, मला असं वाटतं तुमच्याकडे ना नेटवर्कचा इश्यू आहे. दंड स्थितीमध्ये विश्रांती. त्यानंतर आपण आधी करूया कटीचक्रासन. दोन्हीही पायांमध्ये थोडस अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा हात समोरून उजव्या हात खांद्यावर, आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. आणि पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची. ही थोडीशी डायनॅमिक हालचाल. शिंदे सर, मला असं वाटतं तुमच्याकडे थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे तुमची लिंक म्हणजे तुम्ही येताय जाताय. ठीक आहे. तर मी तुम्हाला सूर्यनमस्काराचे पीडीएफ तर पाठवणारच आहे ग्रुपमध्ये. तर त्याच्या ह्याच्याने करा. आणि आता आपण पुन्हा प्रॅक्टिस करणारच आहोत. ठीक आहे. थोडंसं कटीचक्रासन, थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वेळा झालं की थांबा. बरोबर. पावलांबरोबर थोडस कमी करा. थोड्या वेळ विश्रांती. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या नजर समोर. किंचितच पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही हातांना. आणि त्यानंतर आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. जास्तीत जास्त ताण, ताण. छान. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली, आणि मॅटच्या एका टोकाला येऊन विश्रांती. रिलॅक्स. सूर्यनमस्कार. आज आपण 4 सूर्यनमस्कार करतोय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अलगद मिटून घ्या. आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याची प्रतिमा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. किंवा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन करा की नुकताच डोंगरावरून सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा प्रकट होतीये, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभरासाठी आपल्याला जी ऊर्जा लागणार आहे, प्राणशक्ती लागणार आहे, ती आपल्याला सूर्यदेवतेपासून मिळते. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याचा सारखा कर्मयोग आपल्यामध्येही अंश रूपाने यावा, ही प्रार्थना आपण करूया. मनोभावे सूर्यदेवतेला वंदन, एक कृतज्ञता भाव आणि गायत्री मंत्र एकच. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न
प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे नेऊया, अश्वसंचलन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिरीकडे, चार अश्वसंचलन, पाच दंडासन, डावा पाय मागे घ्या, नजर समोर, स्लॅन्टिंग पोझिशन, पाच दंडासन। थोडासा सीटचा भाग मोनिका ताई खाली घ्या, येस, हा बरोबर, आणि आता नजर समोर, समोर बघायचं, बरोबर, छान, हा, आणि सहा अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवा, थोडासा सीटचा भाग आपला वर उचलला जाईल, सहा अष्टांगासन, हा बरोबर, हा, कपाळ किंवा हनुवटी जमिनीला, अष्टांगासन, सात भुजंगासन, सावकाश कमरेतनं वर या, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, दोन्ही हातातून आपण सरळ आहोत खांद्यातनं, बरोबर, सरळ हस्त भुजंगासनाला म्हणतात, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, पुन्हा पावलांचं माउंटन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, आणि नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे, बरोबर, आठ पर्वतासन, नऊ आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, पाऊल हाताच्या मध्ये नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल, डावा गुडघा जमिनीवर, बरोबर, नऊ अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, डावा पाय पुढे घ्या, अकरा हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, आणि बारा नमस्कार, हा झाला आपला एक, दुसरा, ओम भानवे नमः, एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार डावा पाय मागे, अश्वसंचलन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलीकडे, बरोबर, पाच दंडासन, उजवा पाय मागे, स्लॅन्टिंग पोझिशन पाठ नजर समोर, बरोबर, सहा अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, सात सरळ हस्त भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा डावा पाय पुढे अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन, बारा नमस्कारासन, अजून दोन आपल्याला करायचे, ओम खगाय नमः, एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन, गुडघा जमिनीवर, सावकाश, बरोबर, पाच दंडासन, डावा पाय मागे, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन, बारा नमस्कारासन, आणि आता शेवटचा, ओम भास्कराय नमो नमः, एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे, अश्वसंचलन, पाच दंडासन, बरोबर, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ डावा पाय पुढे अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन, बारा नमस्कारासन, श्वासाची गती वाढली असेल,
सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यांगत मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. इनर अवेअरनेस. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. करणार आहोत आपण सूर्याभ्यास, चंद्राभ्यास, सूर्यभेदन आणि चंद्रभेदन या सगळ्याची 3-3 आवर्तन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपर शिथिल, चेहरा शांत. मनापासून आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. मनातल्या मनात आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती, तिला मनोभावे वंदन. आणि करूया सुरुवातीला आपण सूर्य अभ्यास. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीनेच शांत रेचक. आता उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करा. चंद्र अभ्यासाची 3 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीनेच संथ रेचक. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. आपण आता नुकताच केलाय सूर्य आणि चंद्र अभ्यास. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला याचा मनातल्या मनात मागोवा. पुढे आपण करूया सूर्यभेदन आणि चंद्रभेदनची 3 आवर्तनं. सुरुवातीला सूर्यभेदन. डावी नाकपुडी पुन्हा एकदा सहज बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. सूर्यभेदनचं शेवटचं आवर्तन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. करूया चंद्रभेदन. उजवी नाकपुडी आपली बंद आहेच आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. शेवटचं आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद. डावीने पूरक.
डावी बंद आणि उजवीने संथ रेचन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. सूर्यनमस्कारामुळे जी श्वासाची गती आपली वाढली होती ती आता कमी झालेली आहे, आपण नुकताच केलेल्या या प्राणायामामुळे. आपण जे सूर्य अभ्यास, चंद्र अभ्यास, चंद्रभेदन आणि सूर्यभेदन हे 4 प्रकार केले, त्यातला फक्त सूर्यभेदन जो आहे हाच प्राणायाम आहे ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. बाकी जे आपण 3 गोष्टी केल्या ह्या फक्त श्वासाची गती कंट्रोलमध्ये येण्यासाठी केल्या जाणारे हे उपाय आहेत. फक्त यापैकी सूर्यभेदन हाच एक प्राणायाम आहे जो ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे. करूया आपण सितकारीची 2 अवतर. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने हवा आतमध्ये भरून घेऊया. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायचे. तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दाताच्या पटीतनं, तोंडाने खोल दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने सावकाश रेचन. तीन आवर्तन भ्रामरीची. चेहरा शांत आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत, डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. श्वासनासाठी स्थिती घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. आणि आज आपण जे सूर्यनमस्कार केले त्याच्या ज्या 12 स्टेप्स आहेत त्या मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न. ही संपूर्ण साधना करताना नकळत एखादा स्नायू अवयव ताणला गेला असेल तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. खूप छान आणि बरं वाटतंय. पाठीचा एक एक मणका जमिनीकडे सैल सोडलेला आहे. त्या स्थितीचा आनंद, समाधान मी या क्षणी घेत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. हळूहळू आपली जाणीव आपल्या दोन्हीही पावलांकडे घेऊन जाऊया. मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. तिथे असलेला प्रत्येक स्नायू, सांधा शिथिल होत आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे.
दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथे असलेला प्रत्येक स्नायू, सांधा शिथिल होतो. जाणीव पाठीच्या कण्याकडे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जमिनीवर अलगदपणे विसावली आहे. तीही शिथिल होत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. तिथे असलेल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. तिथे असलेल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हलकं हलकं होत आहे, तरंगत आहे. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या थंड आणि उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्याला होत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचे आहे आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. आजपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे. मनोमन आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यांचं स्मरण करूया. आपले आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते आपल्याला प्रामाणिकपणे पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी लागणारी शक्ती, ऊर्जा आपल्याला या निसर्गातून मिळणार आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायची आणि सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून आज आपण देवीचा स्तुती मंत्र बोलणार आहोत. दोन्ही हात जोडायचे, जोडलेले हात हृदयापाशी. सुरुवात करूया. सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ शान्ति
शांती शांती ही. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देत आहोत आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसांना या आठवड्याने सुरुवात करीत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मिळतात. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. भेटणार आहोत आपण उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते आहे. हरिओम.